नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबियातील तब्बल 5 सदस्य अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे। घरातून बाहेर पडलेले हे सर्वजण अद्याप परत न आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे। नेमके काय आहे हे प्रकरण बघूया या विशेष रिपोर्टमधून। नागपूरच्या धंतोली पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गा सदन परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबियातील 5 सदस्य बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरवलेल्या व्यक्तींमध्ये हर्षी परसवानी, जितेंद्र परसवानी, इशिता परसवानी, खुशी परसवानी आणि कृष्णा परसवानी यांचा समावेश आहे। ही सर्वजण घरातून निघून गेल्यानंतर परत आले नसल्याचे सांगितले जात आहे। कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला। नातेवाईक, मित्रपरिवार तसेच इतर संभाव्य ठिकाणी चौकशी करूनही कोणतीही माहिती मिळालेली नाही। अखेर धंतोली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू केला असून नागरिकांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले आहे। संबंधित व्यक्तींबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ धंतोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एकाच कुटुंबियातील 5 सदस्य एकाच वेळी बेपत्ता झाल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे। पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। श्याम सुंदर परसवानी राहणार दुर्गा सदन यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की त्यांचे चुलत भाऊ जितेंद्र परसवानी आणि त्यांची आई, पत्नी आणि 2 मुलं असे दिनांक 24 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान त्यांनी जाताना पाहिलेले आहे। आणि त्यानंतर 4-5 दिवस झाले तरी त्यांचा काही संपर्क झाला नाही आणि ते घरी पण आले नाही। मोबाईल लावला असता स्विच ऑफ आहे त्यांचा असं त्यांनी सांगितले। तर त्याबाबत आपण मिसिंग दाखल केलेली आहे पोलीस स्टेशन येथे आणि त्यांची माहिती घेत आहोत। तर त्यांचं एक शेवटचं लोकेशन पिंपरी चिंचवड येथे असल्याची माहिती समजलेली आहे। नातेवाईकाकडून माहिती घेत आहोत। नातेवाईक विशेष अशी काही माहिती दिली नाही, पण प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की त्यांनी बरेच लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते। त्याचं जास्त पैसे झाल्याने आणि ते आता देऊ शकत नसल्यामुळे ते इथून निघून गेल्याची अशी माहिती आहे प्राथमिक। एकाच कुटुंबातील 5 सदस्य बेपत्ता होण्याची ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे। पोलिसांचा तपास सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे।